मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने श्रीपाद श्री वल्लभ चरित्र अध्यायमधला 38वा अध्याय ऐकणार आहोत. या अगोदर आपले 34 अध्याय ऐकले गेले. त्या अगोदर जर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा. कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ओम नमः शिवाय या मंत्राचा, रुद्राक्षाचा कसे धारण करावे ते संपूर्ण शिव पंचाक्षर मंत्राचा महिमा या अध्यायामध्ये 38वा अध्यायात आलेला आहे. तर हा अध्याय आपल्या मुलांच्या दीर्घ आयुष्याची कामना करणारा आहे. दीर्घ आयुष्य लाभेल, अखंड सौभाग्याची प्राप्ती होईल, त्याशिवाय आपल्यावर महादेवाचा आशीर्वाद राहील. म्हणून कमेंट्स बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा नक्की करा. श्री गणेशाय नमो नमः. अध्याय 38वा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. अध्याय 38वा. ओम नमो नमो आदिपुरुषा सकलाधर सर्वेश्वरा कृपावलोकने पाशा सोडविसी सत्यज्ञान अनंत रूप तव तू भगवंत तव कृपे भाग्यवंत होती दीनजन सत्संग मूळ भाग्याचे सत्संग मार्गे उनंतीचे सत्संग तैची दैवाचे पावती श्रीपाद चरण वक्ता सांगे श्रोती आशे शंकर भट पुसती धर्मगुप्तांशी करावी शिव आराधना कैसी बोधानुग्रह कराजी सांगती धर्मगुप्त प्रेमाने शिव पंचाक्षर मंत्र जपाने जो शिव पंचाक्षर मंत्र जपे त्याशी संकटे नसे जीवनात रुद्र अभिषेक महान्यास विधाने शिवार्चन होत असे पंचाक्षरे पंचमहाभूतांची प्रतीके जीव ममता मोहाची होता बंधने तो पशुची पाश विमोचक पशुपतीनाथ शिव पंचाक्षरी मंत्रांचे नक्षत्रापरी वर्णन शास्त्रांचे मोक्षदायी मंत्र सर्व मंत्रांमध्ये श्रेष्ठ मंत्र ओम नमः शिवाय भोग भाग्यादी द्वितीय वर्ग चंदनभूत तत्वाचे नारळ जल तत्वाचे दीप आराधना अग्नितत्वांचे सांगितले उच्चार सुगंधित धूप वायू तत्वाचे घंटानाद आकाश तत्वाचे असे पंचोपचाराने व्हावे शिवार्चन पंचाक्षरे पंचतत्वाची कधी प्रकाश चांदी परी ध्यानी प्रकटे अंतरी शिवकृपा साधकांच्या प्रवाळा परी उज्ज्वल कांती अथवा दिसे अरुणाकांती दाटे सध्या समयी परी तो तेजोमय रक्तताप कधी पिवळ्या हळदी परी अथवा सुवर्ण सागर वा विद्युत दाटे नभांतरी तम हरी तत्काल वर्ण निळा कधी दाटे सागर नव सीमा आटे जड चैतन्याचे फिटे बिरडे सहजीचे कधी कांती धवल शुभ्र आणि निर्मळ आत्ममग्न निश्चळ पवित्र आद्य रूप ऐसा योगानुभव पंचतत्वाचा भूमध्य प्रकट या ज्योतीचा यथार्थ हा संध्या उपासनाचा म्हणती ऋषेश्वर यंत्रमंत्र उपासना पंचतत्व साधना योग साधने आत्मसमर्पण जाणे जे मुख्य नाश तेने देही बुद्धीचा देवालय देह जीवाचा विराजमान आत्मा त्यांचा शिवकृपा घन जीवाच्या शिवदातात्म स्व घडवा पावे तो मोक्षास जपण्यास अभिषेकास जानजे सहयोगी विष्णू सहस्त्र नाम प्रिय गणेश तो मोदक प्रिय सूर्य नमस्कार प्रिय अर्घ प्रिय चंद्रांसी अग्निसी हवन प्रिय तेवी शिवा अभिषेक प्रिय अशितोष होऊन सदय भक्ताभिष्ट सरितसी ब्रह्मकल्प समयांशी सकल सृष्टी बीजाशी गायत्री द्वारा प्राणशक्तीशी आविले मंत्र जलात अशा पूर्ण कुंभ जलाने करीती देव महर्षी शिवार्चने कैलास स्थान त्यागने झाले अमृतस्थान ते प्रतीक अमरनाथ दैवी शिवलिंग साक्षात श्रावण पौर्णिमे तेथे दर्शन अतिभाग्याचे त्या पूर्ण कुंभातून प्रकटती मुनी दोन वशिष्ठ अगस्ती जान नामे तयाची पूर्ण कुंभांच्या अमृत जलाने करिता एकादश रुद्र अभिषेकाने पूर्ण कामना शिवकृपेने वैष्णव एकादशी परे अभेद त्यांचा अहिरांचा दोघही परस्परांचा करिता आदर नित्यांचा जानिजे भक्तांनी रुद्र अभिषेक करिता नमकाने अकाल मृत्यू दोष हरणे करिता शास्त्र गृहस्थेने फल मिळे सम्यक पुनरुजी जीवनार्थ मूल शक्ती स्त्रवत्स जी चंद्र ज्योती सहस्रधारा समरोती चमके भूमध्यावरी याशी शिरी चंद्रकला ऐसी मनती योगी तैस अनुभवती आपसे शिव वामन कृपे सर्व काळ तैसे सोमनाथ गुजर देशीचे स्फटिक लिंग शिवाचे न येता रुद्र अवतारात अंतरीचे वर्ज रुद्राभिषेक शिव होऊन भजावे शिवासी तंदर्त करावे महाज्ञानासी तेने जाऊन देह बुद्धीशी शिवतत्व प्रतिष्ठ सर्वांगे शिवशंकर पंचमुख त्यासी नाम महर्षी बोधायन मताशी ईशान्य अघोर तत्व पुरुष असी वामदेव सदो जातही तत्पुरुष मूर्ती प्रलय अग्नी समान अघोर मूर्ती मेघवर्ण सद्दो जात चंद्रा समान दिसत असे भक्तांशी वामदेव मूर्ती घोर वर्ण तेजोमय ईशान आकाश वर्ण ऐसे शिव पंचमुख जान सहस्रादी रुद्र
गुण 30,000 एका गणात 33 कोटी एकादश सहस्र गणात प्राण मन पंचमहाभूतात व्यापुनी हे असते. अशी श्रुती प्रतिपादन गणपती गजानन दर्शविना ताद्य मा जान. येणे गणेश चतुर्थी श्रीपाद तेने स्मरिता भावे श्रीपादांशी तृप्ती 33 कोटी रुद्रांशी निरसने त्रिविध तापांशी घडे तत्प करणे. रुद्राक्ष शिव साक्षात भावे घालावा गड्यात जो लाभप्रद अत्यंत 4 प्रजाती तयांच्या ब्रह्मजात क्षत्रिय जात वैश्य जात शूद्र जात श्वेत रंग ब्रह्मजात असे दुर्लभ तो जाना. लाल मधाच्या रंगाचे रुद्राक्ष क्षत्रिय जातीचे, पिवळसर लाल रंगाचे आणि जानी जाती वैश्य असती जे काळ्या रंगाचे रुद्राक्ष ते शूद्र जातीचे. मिळती बहुमुखीचे एकमुखी अति दुर्मळ रुद्राक्ष एकमुखी गोल असत बडे दुधात पाण्यात तो शिवरूप साक्षात होई सर्वसिद्धीदायक रुद्राक्ष जे कोवळे हलके निषिद्ध जाण तितके तपोसुनी ते परशके. वापरावे विधीने वापरावे ऐसे त्यांनी परी तेही तपासून द्रविड रुद्राक्ष गृहस्थानी वापरू नये कदाकाळी. ताम्रपत्री रुद्राक्ष दाबता फिरे जरी तो दक्षिणावर्त द्रविड जाना तो तत्वता वापरावा संन्याशांनी वामवर्त फिरे. प्रदक्षिणी परी गृहस्थांचे कल्याणकारी समस्त पापनाश करी मनोकामना पुरोनिया. एकमुखी परमशिव स्वरूप द्विमुखी अर्ध नारी नटेश्वर रूप त्रिमुखी जाना अग्निरूप ब्रह्मस्वरूप चतुर्मुख पंचमुखी कालाग्नी स्वरूप षणमुखी कार्तिक रूप सप्तमुखी मंथमलु स्वरूप रुद्र भैरव अष्टमुख नवमुखी कपिल मुनी स्वरूप जो अत्यंत दुर्लभ ब्रह्मज्ञान स्थितीकरण लाभ मिळे त्या सानिध्य विद्याशक्ती ज्ञानशक्ती क्रियाशक्ती शांतीशक्ती वामशक्ती ज्येष्ठाशक्ती रौद्रशक्ती सात्वी अंगशक्ती पंचशक्ती ऐशा या नवशक्ती सानिध्य या लाभती करते शिवार्चन. दशमुखी विष्णू स्वरूप एकादशमुखी शिवस्वरूप द्वादशमुखी द्वादश नित्यरूप संबंध विविध देवतांशी करता भरता हरता जाण असे जेवी गजानन त्याची अंतरी जाण दापत्य श्रीपाद प्रभूचे शिवभावनेने त्या पूजिता दिसे विष्णू तत्वता विष्णू भावे जरी अर्चिता दिसती ते शिवरूप तर्क वितर्क मल काढून जाता अनन्य भाव शरण तरी घडे यथार्थ दर्शन तत्कृपे साधका ऐसी करीत चिंतन धर्मगुप्तासह शंकरभट आपण येती कुरुगडीत जाण जाती प्रभू दर्शना वाटे परमभाग्य सोहळा पहिले सगुण ब्रह्म डोळा जयाच्या नेत्री कळावळा दाटे विश्व कल्याणाचा म्हणती ते थट्टाने काय चालेले चर्चाची त्याने श्रीपाद शिवरूप म्हणे मीच श्रीपाद का नसता श्रीपाद मी म्हणून आलो काय या काननी धर्मगुप्ता सांग विवरणी. कोण मी कोठला धर्मगुप्त सांगती विनयाने पिठापुरी व्यंकटपया सृष्टीने सांगितले तर्क वितर्क न करणे प्रभू सम्मुख कदा जा संपूर्ण शरण तयाशी आलो अनन्य भाव पायाशी धरीन मौन प्रश्नासे वेदान परी सम्यक वेदही जेथे मौनावले तेथे धर्मगुप्तांचे काय चाले श्री चरणी हे मस्तक भले स्वीकारावे प्रभू सदया पाहुनिया भाव अनन्य गती पारखुनिया विमल मते श्रीपाद श्री वल्लभ संतोषती दोघावरती ते धवा स्पर्शपूर्वक प्रभू चरण वंदन ते अत्यंत दुर्मिळ जाण परम भाग्य संपूर्ण आनंदले अंतर्भाव्य घडे तया सहज ध्यान हरपे सकल कालभान सुख शांती आनंद घन होऊन इथे ठेरे होता संध्या समय जाण सहज ध्यान विसर्जन श्री आज्ञे पेल तिरी जाण आले ते दोघे करून या संध्या वदन करिता श्रीपाद लीला चिंतन वाळूत पहुडता जाण होती ते निद्रावश प्रांत काळी नामस्करणे श्रीपाद वल्लभ दिगंबरा भजने येती जागृतेने घेती भजनानंद. अध्याय हा परम पवित्र पूर्वी मनी चार्थ पाहता दिगंबर सर्वात जो हाय हा अध्याय पडती श्रवण करती कोणास सांगती त्याशी दुःख नसावे संसारी दीर्घ आयुष्य लाभती अखंड सौभाग्य लाभती नासे भय अंतुरीचे. इत श्रीपाद चरित्रामृत शंकर भट संमंत ग्रंथ श्री स्वामी समर्थ अवतार धारक श्री परमपूज्य गुरु मावली चरणनपस्त नमस्तु. अध्याय 38 संपूर्ण. अध्याय 39. श्री गणेशाय नमो नमः. जय जय कलिमल दहना जय जय विरूपाक्षा पंचानना जय जय श्री दत्त करुणा घना प्रकटला श्री श्रीपाद रूपे दावीशी लीला अनंत तव कृपे कर्मांचा अंत रंगला जो भजनी तो निवांत भक्त वत्सल्य ही लीला कुरुगड्डीच्या एकांत स्थानी रमती श्रीपाद कैवल्य दानी गूढ लील या निजस्थानी मजाव तेथे इतरांचे दर्शनार्थे भक्ता प्रांत काळी येती पावी वनमाळी भावे अर्चित चंद्रमोळे श्रीपाद वल्लभ श्री वल्लभ धर्मगुप्तांसह शंकर भट येऊनी भावे श्रीपाद वंदित मनी जिज्ञासा जागृत कलियुग विशेषांचे श्रीपाद मूर्ती नित्य प्रसन्न दर्शने तत्काल शांत मन जागे हृदयी समाधान
मान पाहता कृपादृष्टी तयाची नित्य सहज स्थिती अवलोकती ते करुणादृष्टी वाटे साधका अमृतदृष्टी परमानंददायी जी धर्मगुप्त प्रार्थती श्रीपादांशी सांगे विशेष कलियुगासी जेथे विविध तापे जीवासी पीडा अति दारुण कैसे असे याची गणना करी कोण व्यवस्थापना का वाढे असे पतना उद्धार केमी श्री गुरुमूर्ती अति दयाळू साधकांशी कृपाळू शांती ब्रह्मा केवळू वर्ष निरंतर प्रेमानंद परमानंद परमानत्त स्वरूप विराट या दुष्य द्वैत रूपात असे जे माया जनित भक्षण करीते कालरूप वाटे पीडा असतांशी खेळे वाटे सिद्धांशी स्वरूपी भेटीच्या अनावर होडीची म्हणती काल कल्पना धनिष्ठा नक्षत्रापासूनची पराक्रमा सूर्याभोवतीची धनिष्ठ पर्यंत श्रवणांची काळ म्हणे ब्रह्मकल्प सृष्टिकल्प भाग तयाचा उर्वरित पलय कल्पसाचा काल पितृदेवाचा शुक्ल कृष्ण पक्ष दक्षिणायन उत्तरायण संवंतराचे भाग जाण घडे संपूर्ण कालदर्शन योग्याशी स्वशरीरात ई तारक राजविद्या रहस्यमय जी विद्या वेदशास्त्रे प्रतिपादा पाही पिंडी ब्रह्मांड शिरस्थानी ब्रह्मलोक नाभीमध्ये विष्णुलोक हृदय असे रुद्रलोक पितृलोक वीर्य कर्ण मांजे वीर्य कनात दे जनु देवता कार्यगत जन्म कर्म फलदाता या लागी अत्यंत आवश्यकता असे तेथे काळांची जनु देवता न दिवगंत अथवा त्या जन्मांत संबंधितांचे श्राद्ध फल देत उत्तम गती ही तयांना 6 ऋतू 12 मास हृदयी पाहती योगी त्यास पौर्णिमा अमावस्या 24 येती वर्षा माझी गायत्रीचे ते छंद चतुर्विशती काल स्वरूप भगवती संवत्सर मानुनी पूजिती द्वादश विद्या ही अतिवृष्टी अनावृष्टी भूकंप अतिकष्टी धूमकेतू दिसे दृष्टी बदले गती गह ताऱ्याचे सारी कलयुगांची लक्षणे भूकंपे अतिकष्टी धूमकेतू दिसे दृष्टी बदली गती ग्रह ताऱ्यांची सारी कलयुगांची लक्षणे द्वापारांती कलिपुरुषाने केली घोर अनुष्ठानाने पश्चिम सागरी द्वीपात सांगितले भविष्य पुराणी महर्षी वेद व्यासांनी यज्ञ वेद मंत्रोच्चारांनी दुःखी कलिपुरुष म्हणे तो भगवंतांशी चालवू कैसे युगद धर्माशी तेथे सत्कर्म सदाचार तत्वांशी दिसे प्राधान्य सर्वत्र जगतप्रभूंनी मग त्यास दाविले पश्चिम सागरे द्वीपास आदम अव्यक्ती दंपतीस मूळ पुरुष जे मलेच्छांचे उद्यान केले त्या विहारांशी नाते जरी बंधू भगिनीसी स्वरूप शिरता कलयुगाशी अंकुरती काम बीजे जरी ती दिव्य शक्ती संताने अधर्मी काम भावनेने होती सामान्यतेने गुणे वाढती मलेच्छ जाती श्रीपाद आज्ञपिती भक्तास धर्मगुप्त शंकर भटजीस जाऊन पंचदेव पहाडास बांधा कुटी एकाच दिनी निघती ते दोघी जण करीती विचार मनातून जागा साहित्य मजूर कोठून आणावे ते ठाया विचार करीत शेतात जाता पाहती तेथे गोशाला होता निर्मित शेतकरी तेथेला त्याच्या सवे काही जण स्वच्छ प्रशस्त ओटा निर्मुण अंतरंती त्यावरी आसान बसण्याचे मालका पाहतांची तो बोलवी त्यांना स्वागत करून भोजनास त्यांना देता उठे आशंक मना या 2 भक्तांच्या मनातले तो जाणूनी मने पशुधन चोरुणी विकता तरी शंका मनी या भोजना करिता होते अत्यंत भुकिले म्हणून घेती दोघे तेथे भोजन तर दोघा बंधन करी तो शेतकरी झाडा सवे त्या दोघांना दोरखंडे भांदे मने सेवकांना घडावी अद्दल त्यांना घ्या झडती यांची ते दोघे गडबडती येती अतिका पुढती पुन्हा विनवती गरीब भक्त सोडा आम्हाला तरी तो ठेवी बांधून तव पाहिले यात्री करून नेती कृष्ण जाल कावडीने वासवी कन्यका देवीस्व भक्त नामे शिव कावडी नेई भक्ता जल कावडी मार्गी करी भजन आवडी जाती जैती उत्सवा वास्तव्य निरुपाक्ष नामे हा शेतकरी यात्रे करुणा अति आदरी जाई परत गावात करीत श्रीपादांचे स्मरण गायीच्या संरक्षणास घ्यावे येथीचे निद्रेस सेवकासवे तो सावकाश जाई परत गावात करीत श्रीपादांचे स्मरण दिव्य लीलांचे चिंतन झाले ते निद्राधीन जागले सूर्योदय पाहता आजूबाजूला न दिसे ती गोशाला अचंबित पाहून त्याला विचारती शेतकरी तिथले किती किंमत जमिनीला सांगती दोघ वृत्तांतला काय करावे वेडाला म्हणती ग्रामस्थ ते दवा येई गृहस्थ अपरिचित विचारी वासवी देवी जन्मंत वैशाख शुक्ल दशमीत की सप्तमीत ते सांगती धर्मगुप्त त्यास तो वैशाख शुद्ध दशमीसी असे माज्ञानी शुक्रवारासी म्हणे तो वेडे दोघे निघाले कुरुगड्डीला पैसे नसती नावड्याला सांगता उपज तयाला नेई तो नावेतून दिसे धर्मगुप्ता हाती अंगठी काढून घेई नावडी ती
परी फेकी प्रवाहात ती पोचली पैल तीरा वासवी कन्यका जयंतीचा उत्सव परम मंगल्यांचा पाण्यावरून चालत साचा मार्गक्रमती प्रभू शेतकऱ्यांच्या त्या गोशाळेत जाऊनी बसती प्रभू ध्यानास्थ नावेने चालत तेथे पोचती ते दोघं दिव्य सत्संग तो प्रभूचा वाट वाढत्या तेजांचा पसरे ते सर्वत्र त्याचा वर्णवेना प्रभावतो श्रीपाद प्रभू गोशाळेतून येती बाहेर अग्नातून जाताना दिसे छाया जाण परमाश्चर्य पाहिले अरवी छाया सामान्य परी पदचिन्हे मृत्यू केवरी परी आज दुष्टे चमत्कारी साष्काट दृष्टी पुढे करिता त्राटक सूर्य कडे अंगी ते तेज वाढे स्थूळ रूप कोणान सापडे वाटे विलीन सूर्या ते होई दिव्य दर्शन शिशु दर्शन येई धुरेवर सूर्यातून भूमीसी लागता दिव्य चरण काही न दिसे क्षणभर सावरून पाता श्रीपादांशी मंद गुढ हास्य मुखांशी पुनरपी पाता सूर्यांशी दिसे स्पष्ट सर्वांना म्हणती पहा या रवीशी पाता रक्तबिंबांशी पाहिले दिव्य बालकेशी प्रसन्न हास्य ती करी येई ती हास्य वदनांनी भूमी स्पर्शता ती दिव्य चरणे थांबले पुनरपी दिसणे वाटे आश्चर्य ते दवा पाहुनी आम्हाकडे तिने केले स्मित हास्य त्याने दिसे आम्हाशी त्या गुणे वाटे नवल ते धवा 16 वर्षीय श्रीपाद प्रभूंनी घेतली दिव्य बालिका उचलून प्रमोदराने त्यांनी नेले गोशालेत 3 वर्षाची बालिका सुंदर दिव्यभूषणे अंगावर भर जरी रेशमी वस्त्र तनुधर शोभे परम सुंदर पाहून दृष्टी समोर भय भ्रम आश्चर्य अपार वाटे इंद्रा जाल परी असार की सार सकळे न कळे काही जाणून मनाची भावना बोलती प्रभू वचना हा मम स्वभाव पाहना नसे इंद्रजाल हे ही मम प्रकृती मम संकल्पे पंचभूती प्रकटी कार्य करती पूर्व कलानुसार जीवांचे ब्रह्मदेव करी निर्मिती विष्णू तीच रक्षिती शिवंती सहारती प्रेरणेने माझ्याची आदी पुरुष मी आदी शक्ती मी देव देविता सर्वांची मी आद्य शक्ती अनघा देवी तीच महाकाली रूपे तीच महालक्ष्मी स्वरूप तीच महासरस्वतीची रूपे नेटे अवघे अनघा देवी अनघा मी दत्त रूप अनघा आदिशक्ती स्वरूपा त्रिवर्गातील अपवाप ब्रह्मा मी नित्य सत्य अनघ अनघा आद्य रूप जर्धनारी नटेश्वर रूप सावित्री काट कंचन अपवाप अवतार हा माझा अनघादेवी पद्मावती तीच असे आद्यशक्ती श्री व्यंकटेश्वर रूपी अनघ श्री दत्तांची वचन श्रीपाद प्रभूचे ऐकून शंकर भट विचारती जाण सार्वभौमांचा जय जयकार करुण पुसती विनयाने कधी पद्मावती व्यंकटेश कधी अनघा अनघ घास जेने जाणे सार्वभौमांचा जय जयकार करे पुसती विनयाने कधी पद्मावती व्यंकटेश कधी अनघा घन खासतेने मम मंद बुद्धीस घडेन निश्चय दयाळा कृपा करा जनार्दन मंद बुद्धी माते उतरा लाभे कृपेन ज्ञान झरा करू निर्भल बुद्धी ते दीनानाथ सद्गुरु बोलावे अनघा पद्मावती भले ऐकची तत्व जाणले पाजे साधकाने अनघा श्री दत्त मी महालक्ष्मी मी ती विष्णू मी पद्मावती श्री व्यंकटेश्वर झालो श्रीपाद वल्लभ श्री वल्लभ सगुण साकार तत्वतांचा होता आविर्भाव त्यांचा रक्षणे आचार मर्यादांचा अचूक विचार हा ही योग माया कृष्णावतरी वासवी कन्या भूवरी घडते जे दृष्टी समोरी पाहते ते असंगतेने दिव्य लीला ही परम पावन अनुसंधाने हरी परिशीलने हो उद्बोधनतेने तो कृतार्थ पाहिले ज्या लीलांना करावे त्या वर्णांना तेने शंका नाना होतील शांत समाधान अतिरिता या ग्रंथी तुटतील हृदय ग्रंथी भक्ती ही मुक्तीच्या माथी मिरवले निसंशय सुलभ या भक्ती मार्गाने भावे नामे सकीर्तन लक्ष्मी प्राप्ती शीघ्रानुकूल विवाह त्याने पठता हा अध्याय जो त्याची सर्व संकटे दूर होती महालक्ष्मी त्यांच्यावर प्रसन्न होती श्रीपाद चरित्रामृत शंकरभट संमत ग्रंथ श्री स्वामी समर्थ अवतार धारक परमपूज्य गुरु माऊली चरणपस्त नमस्तु अध्याय 39 समाप्तम। तर मित्रांनो मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा 38-39 2 अध्याय आवडले असतील। आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कमेंट्स बॉक्समध्ये करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ जय श्री महाकाल।